अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा असल्याचं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजित पवारांमुळेच खासदार झाल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय। बारामतीमध्ये अजित पवार गटाचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वासही रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावं आणि हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्याबद्दल, नेतृत्वाबद्दल। त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू। खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले। त्यांच्या जर सभा पाहिला, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं। त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं। याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी, निकालाच्या दिवशी यावं लागत होतं। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय। याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।